नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 2025 ची एक नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे. मग या रिक्रुटमेंटमध्ये कोणती पोस्ट असणार आहे, त्यासाठी जागा किती असणार आहे, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एज लिमिट किती असणार आहे, ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तसेच लास्ट डेट किती असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आणि तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणारच आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. सुरुवातीला जी जाहिरात आहे तर ती जाहिरात बघूयात. या ठिकाणी बघा बघा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत बघा कारकून सपोर्ट स्टाफ पदाच्या भरती करता आवश्यक सूचना. म्हणजे तुमची जी भरती असणार आहे तर ती कोणती असणार आहे, सपोर्ट स्टाफ म्हणजेच क्लर्क या पोस्टची ही रिक्रुटमेंट असणार आहे. यासाठी बघा इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी दिलेले आहे. अर्ज करण्यासाठी सुरुवात कधी झालेली आहे, 19 ऑक्टोबर 2025 ला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट बघा 31 ऑक्टोबर 2025 ला लास्ट डेट असणार आहे. परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा सेम डेट असणार आहे, 31/10 जे आहे तर ती लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर मग परीक्षा कधी होणार आहे तर ते अनाउन्समेंट केली जाणार आहे बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर. परीक्षा वेळापत्रक तसेच मुलाखतीची दिनांक या सर्व ज्या डेट्स ज्या आहेत त्या डेटची अपडेट तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर नंतर कळवण्यात येणार आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा जी आपली पोस्ट आहे तर ती आहे कारकून सपोर्ट स्टाफ. तर यासाठी बघा जवळपास 220 जागा आहेत. टोटल किती जागा आहेत, 220 जागा आहेत. वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे मिनिमम 21 आणि मॅक्सिमम 35. म्हणजेच मिनिमम 21 म्हणजे ग्रॅज्युएशन करता करता आपले 21 होतच असतं आणि मॅक्सिमम जे आहे तर ते 35 एज त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, मग शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान 50% मार्कांनी उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते विद्यार्थी किंवा त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थी सुद्धा यासाठी इलिजिबल असणार आहे. यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, तसेच तुम्हाला MICIT किंवा शासन मान्यता संस्थेकडून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असा किंवा MICIT लाच इक्विव्हॅलंट जे काय कोर्सेस आहे त्या कोर्स जर तुमचे झालेले असेल तर ते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही शाखेतून म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असेल उत्तीर्ण उमेदवार, तसेच BSc संगणक तसेच कृषी पदवी धारक उमेदवारांना सदरची अट शिथिल राहील. म्हणजे हे काय जे विद्यार्थी आहे बी किंवा BSc संगणक किंवा BCS जे काही कोर्सेस असतात तसेच किंवा कृषी पदवी म्हणजे BSc ॲग्रिकल्चर असतील तर या विद्यार्थ्यांना ही अट जी आहे तर ही अट शिथिल राहील. म्हणजेच ते विद्यार्थी समजा त्यांचे MICIT झाले नसेल तर त्यांना काहीतरी टाइम दिला जाईल, तर टाइम मध्ये तुम्हाला MICIT कोर्स कंप्लीट करणे गरजेचं राहणार आहे. किंवा 50% दिलेला आहे तर त्यापेक्षा थोडे काही कमी मार्क्स असतील तर ते विद्यार्थी सुद्धा इलिजिबल असणार आहे. ते कोणत्या कंडिशन मध्ये, ज्या विद्यार्थ्यांचं BE BTech किंवा BSc संगणक किंवा कृषी पदवी ज्यांची असेल त्यांना ही अट जी आहे तर ती अट शिथिल राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी खाली दिलेलं आहे, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी पण त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर मग निवड पद्धत बघूयात विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे, त्यामध्ये 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सुधार परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाची असतील. यामध्ये बघा म्हणजे तुम्हाला MCQ टाईप तुमचा पेपर असणार आहे. त्यानंतर मग बघा त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, रिझनिंग दिलेला आहे, इंग्लिश लँग्वेज दिलेला आहे, जनरल अवेअरनेस दिलेला आहे. त्यामध्ये स्पेशल रेफरन्स टू बँकिंग म्हणजे बँकिंगच्या रेफरन्सचे रिलेटेड जे काही जनरल अवेअरनेस आहे तर त्यावर तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर बघा कम्प्युटर नॉलेज,
तसेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जे आहे म्हणजेच मॅथमॅटिक्स, अर्थमॅटिक्स जे आहे तर यावर तुम्हाला क्वेश्चन जे आहे तर या सब्जेक्टवर तुम्हाला बघायला मिळतील. या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल. तसेच परीक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी असेल. हे क्वेश्चन जे आहे तर ते तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये बघायला भेटतील. त्यानंतर मग पुढची प्रोसेस आहे बघा, ऑनलाईन पेपर झाल्यानंतर 90 मार्काचा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुमची मुलाखत असणार आहे. मग मुलाखत बघा किती गुणांची आहे, 10 गुणांची मुलाखत तुमची असणार आहे. म्हणजे टोटल लेखी 90 मार्क्स आणि मुलाखत 10 मार्क्स, असा तुमचा 100 मार्क्सचा हे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. मग त्यानंतर मग बघा अंतिम या ठिकाणी बघा उमेदवारांची अंतिम निवड सूची, उमेदवारांची ऑनलाईन परीक्षेचे गुण तसेच मुलाखतीचे गुण मिळून 100 पैकी तुमची यादी जी आहे ती यादी लावली जाणार आहे. ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा वेळी उमेदवारांच्या जन्मतारखेनुसार मोठा असेल त्या उमेदवाराचा समावेश अंतिम निवड यादीमध्ये केला जाईल. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, मग जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे मग त्याचा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे 1 वर्षाचा, या ठिकाणी दिलेला आहे. मग त्या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला 13,000 रुपये दरमहा तुम्हाला पेमेंट जे आहे ते पेमेंट मिळणार आहे. त्यानंतर बघा काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. या ठिकाणी बघा तुम्हाला यासाठी ॲप्लिकेशनसाठी फी किती लागणार आहे. कारकून सपोर्ट स्टाफ पदाकरता 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल. परीक्षा शुल्क हे न परतावा राहील. परीक्षा शुल्काची रक्कम फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो अजून काही इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे का बघूयात. जवळपास सर्व नोटिफिकेशन मधले आपण इम्पॉर्टंट जी माहिती होती तर ती आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर जे पेज दिसत आहे तर ह्या पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या पेजवर क्लिक केल्यानंतर त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशी पेज ओपन झालेली दिसेल. या ठिकाणी बघा वरती न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी ह्या पेज यायचं आहे. परत ID पासवर्ड टाकून लॉग इन व्हा. ऍप्लिकेशन व्यवस्थित फिल करा. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि नंतर जी काही फी आहे तर ती फी पेमेंट करून तुमचं ऍप्लिकेशन जे आहे तर सक्सेसफुली सबमिट करायचं आहे. लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे 31/10/2025 म्हणजे 31 ऑक्टोबर 2025 परीक्षा फी भरण्यासाठी तसेच ऍप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत जी नवीन रिक्रुटमेंट आलेली होती तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.